नमस्कार मित्रांनो, PG9 अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 अंतर्गत बेरोजगार DED BED धारकांना संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष शाळेवर संधी मिळणार आहे. तर मित्रांनो, काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? यामध्ये बेरोजगार DED BED धारकांना कशी संधी आहे, DED BED धारकांसाठी कोणती संधी आहे, त्याप्रमाणे यांना नियुक्ती योजना कशी आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत DED BED धारकांना काम करण्याची संधी, प्रत्यक्ष शिकवण्याची संधी. तर यामध्ये मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे काही बेरोजगार DED BED धारक आहेत त्यांना प्रत्यक्ष जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून 6 महिन्यासाठी संधी मिळणार आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष शिकवण्याचं काम यांना या 6 महिन्यामध्ये मिळणार आहे. तर यामध्ये कोणती अटी आहेत, त्याचप्रमाणे नियुक्ती कशी आहे, तर ते पाहूया. सदर प्रशिक्षणार्थी कालावधी 6 महिन्यासाठी असणार आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपापल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत ही संधी मिळणार आहे. तुम्ही ज्या गावामध्ये रहिवासी असाल त्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे शासन 6 महिन्यासाठी. त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचं विद्यावेतनसुद्धा देणार आहे. तर यामध्ये DED BED धारकांसाठी ही संधी आहे. तुम्हाला यामध्ये फॉर्म भरून द्यायचा आहे. तुमच्या ज्या जिल्ह्याचा असेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला हे फॉर्म जमा करायचे आहेत. सदर प्रशिक्षणार्थी कालावधीसाठी 12वी DEDसाठी 8,000 रुपये. त्याचप्रमाणे तुमचं जर 12वी आणि DED झालं असेल तर तुम्हाला 8,000 मानधन मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं जर DED आणि पदवी असेल तर 10,000 रुपये तुम्हाला प्रतिमाह मानधन मिळणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर काही उमेदवारांचे पदवी प्लस BED असेल तर अशा उमेदवारांसाठी दरमहा 10,000 रुपये मानधन असेल. तुमचं BED असेल आणि डिग्री असेल तरीसुद्धा तुम्हाला 10,000 रुपयेच मिळणार आहे. DED आणि पदवी असेल तरीसुद्धा तुम्हाला 10,000च मानधन मिळणार आहे. जास्तीत जास्त 10,000, कमीत कमी 8,000 असे हे मानधन DED BED धारकांसाठी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सदर प्रशिक्षणार्थी कालावधीनंतर कोणत्याही शासकीय नोकरीवर हक्क राहणार नाहीत. शिक्षक म्हणून पुढे कायम केले जाणार नाही. याद्वारे अनुभव सर्टिफिकेट निश्चित मिळेल. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आहे तर या 6 महिन्यासाठी ज्यांची निवड होणार आहे तर यांना हे सदर 6 महिन्यासाठी एक अनुभव म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेवर तुम्हाला काम करण्याची संधी शासन उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी मानधन आहे. मात्र 6 महिन्यानंतर तुम्हाला परमनंट शिक्षक म्हणून कुठलंही तुम्हाला यामध्ये आधार राहणार नाही, परमनंटली घेणार नाहीत. मात्र 6 महिन्यासाठी का असेना पण अनुभव सर्टिफिकेट निश्चित तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कुठल्याही नोकरीवर आपल्याला 6 महिन्यानंतर कुठल्याही नोकरीवर दावा करता येणार नाही, शासकीय नोकरीवर. त्यानंतर मित्रांनो, बेरोजगार DED BED धारकांसाठी तुम्ही ज्या गावात आहात तर त्याच गावात तुम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये ही संधी उपलब्ध असणार आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तुम्हाला याबाबत चौकशी करायची आहे, किंवा जर तुम्ही पंचायत समितीची गट शिक्षणाधिकारी यांना भेटलात तर त्यांनासुद्धा तुम्ही याबाबत तुम्हाला विचारू शकता. सदर प्रशिक्षण योजनेसाठी तुम्ही माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता. पण शक्यतो शासनाचे आदेश आहेत प्रत्यक्ष गावातील जे उमेदवार आहेत DED BED धारक त्यांना या जिल्हा परिषद शाळेसाठी संधी उपलब्ध करून द्यायची आहे. सदर ही जबाबदारी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर शासनाने सोपवली आहे. त्यासाठी फॉर्म जमा करून हे मुख्याध्यापकाकडे जमा करायचे आहेत. त्यासाठी निवडसुद्धा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेच सदर उमेदवाराची निवड करणार आहेत. एका शाळेसाठी एक उमेदवार याद्वारे ती निवड करणार आहेत. त्यानंतर खालचा मुद्दा आहे, सदर योजनेसाठी DED BED धारकांना TET किंवा टेट परीक्षेची सक्ती नाही. सर्वसामान्यांना फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, तुमचं DED BED असेल तर तुम्ही सुद्धा हे फॉर्म भरू शकतात. यासाठी कुठेही तुम्हाला TET किंवा टेट परीक्षेचे मार्क्स यामध्ये गृहीत धरले जाणार नाहीत किंवा त्यासाठी सक्ती असणार नाही. जरी तुम्ही टेट दिली असेल, TET दिली नसेल तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये संधी उपलब्ध आहे. यामध्ये कंपल्सरी टेट किंवा TETची कंपल्शन नसणार नाही. त्यानंतर सदर फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक प्रमाणपत्रे माहिती भरून जवळच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे. मित्रांनो, जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर यासाठी तुम्ही जे फॉर्म भरणार आहात त्यामध्ये तुमचं DED असेल, 10वी 12वी DED, त्यानंतर तुमचं MSc IIT असेल, तुमचं इतर शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल ते सर्वांची माहिती यामध्ये भरायची आहे. त्याचप्रमाणे तुमचं वैयक्तिक
जन्मतारीख ती संपूर्ण माहिती या फॉर्ममध्ये भरायची आहे. तुमचा रहिवासी, त्यानंतर सदर फॉर्म भरून त्यासोबत तुम्हाला एक कॉपी सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायची आहे. प्रत्येक शिक्षणाची, तुमची शैक्षणिक असेल, तुमचं रहिवासी असेल, तुमचं हे आधार कार्ड असेल, या सर्वांची एक झेरॉक्स कॉपी काढून त्यावर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून ते फॉर्म तुम्हाला जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाकडे सादर करायचा आहे, जमा करायचा आहे. त्यामधून ते जिल्हा परिषद मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक हे सदर उमेदवाराची निवड करणार आहेत. सर्व उमेदवारांमधून ज्याचं क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जास्त असेल त्यांना यामध्ये संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत. तर मित्रांनो, तुमचं DED असेल तर यासाठी निश्चित तुम्ही फॉर्म भरू शकता. आपल्याच गावामध्ये संधी उपलब्ध करून तुम्हाला विद्यावेतनही मिळेल. त्याचप्रमाणे 6 महिन्याचा अनुभव सर्टिफिकेट मिळेल, ज्यामध्ये तुम्ही जरी खाजगी शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला प्रथम अनुभव सर्टिफिकेट विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला यामधून अनुभव सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे आणि प्लस विद्यावेतनसुद्धा मिळणार आहे. तर ही आहे बेरोजगार DED धारकांसाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना 2024. यामध्ये उदाहरणार्थ लातूर जिल्हा परिषदमध्ये उमेदवारांची निवडसुद्धा झाली आहे. त्यांचे फॉर्मसुद्धा जमा करण्यात आले होते जुलै-ऑगस्टमध्ये आणि त्यांची आता निवडसुद्धा झाली आहे. त्यांना रुजू आदेशसुद्धा प्राप्त झाले आहेत जिल्हा परिषद लातूर अंतर्गत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा प्रत्येक गावामधून सदर योजनेसाठी फॉर्म हे त्या शाळेतील जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापकांनी आवाहन केल्यानंतर फॉर्म हे जमा झाले आहे. फॉर्म जमा करून घेण्यात आले आहेत आणि यामधून लवकरच निवड केली जाणार आहे. त्याबाबतची निवड यादी ही जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ लातूरच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती सदर जे काही DED धारक आहेत तर त्यांची नियुक्ती झालेली आपल्याला वेबसाईटवरती यादी पाहायला मिळत आहे. तर तुमच्या जिल्ह्यात ही निवड झाली आहे का? तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात ही योजना सुरू झाली आहे का? हे पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना भेटायचं आहे. तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती ते मुख्याध्यापक तुम्हाला देतील. त्यानंतर तुम्हाला CSC सेंटरमधून हा फॉर्म घ्यायचा आहे आणि यामध्ये सर्व डॉक्युमेंट्ससोबत सेल्फ अटेस्टेड जमा करून ते मुख्याध्यापकांना सादर करायचा आहे फॉर्म. त्यानंतर तुमच्या सर्व उमेदवारांमधून तुमची ज्याचं क्वालिफिकेशन जास्त त्यांची निवड केली जाणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण योजना आहे. यामधून तुम्ही फॉर्म भरू शकता, आपल्या गावाची प्रशिक्षण घेऊ शकता. कुठेही लांब बाहेरगावी जाण्याची गरज नाही. तुमच्याच गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये ही संधी उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, ही होती थोडक्यात माहिती याबाबत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.